प्रेज द लॉर्ड. मग तुम्ही जर आज चमत्काराची अपेक्षा करता तर मी तुम्हाला म्हटलं प्रेज द लॉर्ड. डोक्याच्या केसापासून तर पायाच्या तळव्यापर्यंत तुमचा मेंदू, तुमचं डोकं, तुमचं पाठ, तुमच्या शरीरातला प्रत्येक भाग आजच्या रात्री तुम्हाला चमत्कार आहे येशूच्या नावामध्ये. आणि त्याने अनेकांना बरं केलं. आणि म्हणताल का मी 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 आज आता मी आज बरं होणार. मी बरा केलं गेलेला आहे, मी सुटका केलं गेलेलो आहे, मी मुक्त केलं गेलेलो आहे. मी सगळे जोखड मोडून टाकतो. आजची रात्र हे माझ्या जीवनात घडेल येशूच्या नावाने. पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या रात्री आम्ही तुझ्या नावाचा महिमावर येतो. तू तुझ्या लोकांसाठी थांबून आहे. आणि प्रभू, आम्ही प्रार्थना करतो आजच्या रात्री प्रत्येक जीवन, प्रत्येक हृदय, प्रत्येक जीव, प्रत्येक जण प्रभू तुझ्याकडनं स्पर्श केला जाऊ दे आणि तुझ्याकडनं चमत्कार प्राप्त करू दे येशूच्या नावामध्ये. सामर्थ्य आज त्यांच्या जीवनात प्रगट केला जाऊ दे आणि स्वर्गीय अभिषेक सगळे जोखड आज त्यांच्या जीवनातले मोडले जाऊ दे येशूच्या नावामध्ये. आणि मग त्यांच्या जीवनामध्ये एक विस्फोटक तू काम कर. प्रत्येकाचं जीवन बदलून टाक प्रभू. हा जो दिवस तुझा हात आमच्या जीवनावर असू दे, तुमचं सामर्थ्य आमच्या जीवनात असू दे आणि कधी न विसरणार ते असू दे. हे कायम तू कर. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. देवा, पण तुम्हाला आशीर्वाद दिलेलाच आहे. प्रभूच्या सानिध्यात तुम्ही विराजमान होऊ शकता आजच्या रात्री. प्रभू आम्हाला अशा काही गोष्टी प्रकट करत आहे. अनेक वेळा आम्ही प्रभूकडे येतो अशा जागतिक संमेलनांमध्ये. ते थांबून राहतात की देवाचा आशीर्वाद, प्रभूचा जे चमत्कार आहे ते त्यांच्या जीवनावर यावेत म्हणून. पण त्यांना हे समजून येत नाही की ह्या संमेलनानंतरनं मी काय करणं आवश्यक आहे. मग मी कशी प्रार्थना करावी, मी कशा प्रकारे अशी प्रत्येक गोष्ट घ्यावी जे प्रभूने माझ्यासाठी तयार केलेली आहे. म्हणून आजच्या रात्री मी हा संदेश तुमच्याकडे आणत आहे की ती विश्वासाची चावी अधिक चांगल्या, मोठ्या, उज्ज्वल आयुष्यासाठी. आणि मला असं वाटलं कोणीतरी आमेन म्हणेल. ती चावी, विश्वासाची चावी, जे आम्हाला ती चावी, ती इच्छा आहे की त्या प्रत्येक माणसाला, प्रत्येकाला ते मिळावं, जेणेकरून तुमच्याकडे अधिक चांगलं जीवन, एक मोठं जीवन, एक उज्ज्वल जीवन आयुष्यभरासाठी असेल. मत्ती 16 माझ्यासोबत पहा, वचन 15. आणि त्याने त्याला म्हटले, तो त्यानं म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? मग त्या ज्ञानाप्रत, त्या ज्ञानामुळे प्रत्येक गोष्ट तुमच्या जीवनावर अवलंबून आहे. ख्रिस्त विचारतो, येशू विचारत आहे, आमचा मुक्तिदाता विचारत आहे. तो म्हणतो की तुम्ही मला कोण म्हणू लागता? तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या विचारामध्ये मला तुम्ही कोण म्हणून ओळखता? मी तुमच्यासाठी काय आहे? अनेक लोक म्हणतात की तू तारणार आहेस, तारण आहे. आणि तुम्हाला तुमच्या हृदयाच्या खोलीपासून जर माहिती आहे की तो हा आरोग्यदाता आहे, मग तुम्हाला हे जेव्हा कळेल तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या जीवामध्ये, तुमच्या आत्म्यामध्ये, आणि जर तुम्हाला कोणी उठवत असेल त्या ठिकाणाहून, तो म्हणतो की येशू कोण आहे तुमच्यासाठी? आणि मग तुम्ही म्हणताल की तो माझा आरोग्यदाता आहे. मग त्याच प्रकारे मग आरोग्य येतं, त्याप्रमाणे आरोग्य कायमस्वरूपी होतं.
तुम्ही त्याला कोण म्हणू शकता की मी कोण आहे म्हणून? तुमच्या विचारामध्ये, तुमचं जे ससद आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला कोण म्हणू शकता मी कोण आहे? जर तुम्ही म्हणता की तू मुक्तिदाता आहे, तर मग त्यामुळे मग जो नाही कुठलाही जोखड कोणी समस्या तुम्हाला सोडवतो असं कुठला राहणार नाही. तो विचारतो की मी कोण म्हणून तुम्ही मला म्हणता? तू चमत्कार करणारा आहे, तू डोंगर ढळवणारा आहेस, आणि तू तो आहेस जो आम्हाला मदत करतो आमच्या सगळ्या गोष्टीमध्ये, अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी. तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तू माझा उंच करणारा दाता आहेस, जो मला सगळ्या माझ्या जीवनभर उचलून चालवतोस, आणि काही बी माझ्या होऊ देत जीवनामध्ये, मग काहीही माझ्या आडवं येऊ दे, तू माझा आहे जो मला योग्य बनवतोस आणि माझा हात धरून मला तू चालवतोस. तू आम्हाला कोण म्हणून म्हणतो? तू मला कोण म्हणून समजतोस? तुम्ही मला कोण म्हणता? तुम्ही तुमच्या हृदयामध्ये ख्रिस्त तुमच्यासाठी कोण आहे म्हणून. फक्त तुम्ही म्हटलं एक कृत्रिमरित्या म्हटलं, पण तुमच्या हृदयाच्या खोलून ते म्हणणं गरजेचं आहे का? पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? पेत्र त्याला उत्तर द्यायला जात आहे, पण हे लक्षात घ्या, तो वरस्तंभाच्या पूर्वी, त्या वरस्तंभावर खेळत जाण्याच्या अगोदर, पुनरुत्थान होण्याच्या अगोदर, आणि म्हणून त्याला जे काय माहिती होतं त्याला ते मर्यादित माहिती होतं, आणि ख्रिस्ताने त्याला प्रगट केलं म्हणून तो ते म्हणू शकलं. मग दुसरी बाजू काय ती मी तुम्हाला सांगतो त्याची, त्या वरस्तंभाची. तुम्ही मला कोण म्हणून समजता? तू तो आहेस ज्याला वरस्तंभावर खेळलेला आहे, आणि मी तुझ्यासोबत वरस्तंभावर खेळलेला आहे. तुम्हाला कोण म्हणून समजतो? आणि मग तू तो आहे जो जीवनाचा दाता आहेस, आणि मग तेच तर तुझं ते जीवनाचं सामर्थ्य येतं. तू मला कोण म्हणून समजतो की मी कोण आहे? तू जो जीवनात मेलेल्यातून उठवलास तू तो आहे, आणि त्यामुळे जर तुम्ही त्या मेलेल्या माणसाला बोलता तर ते जिवंत होतील, आणि तो मेलेला उठतो. तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तू तो ख्रिस्त आहेस जो काल, आज आणि युगानुयुग एकसारखा असणार आहेस. आणि मी तिथे बसलोय, मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या उजव्या हाताशी आहे जो पित्याची. तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? मग तो आहे जो आमच्या जीवनाला आणतोस, आणि सगळ्या जुन्या गोष्टी आमच्यामधून तू काढून टाकतोस, आणि प्रत्येक व्यक्तीला तू नवीन उत्पत्ती बनवतो ख्रिस्तामध्ये. तीच चावी जी आहे तुमच्या तारणाची, तीच चावी जी आहे तुमच्या आरोग्याची, तीच चावी जी आहे सुटका करण्याची. तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? आणि वचन 19 पहा, त्या ठिकाणी वचन 19 मध्ये सांगितलेलं आहे, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या, आणि तो पेत्र आहे. मग तो प्रश्न असा आहे की जेव्हा पेत्र मेला, त्या चावी तो बरोबर घेऊन गेला का त्याच्यासोबत स्वर्गामध्ये? मग आता आमच्याकडे त्या चाव्या नाहीत असं आहे का? मग असं आहे का आम्ही कुठले दार उघडू शकत नाही, आम्ही कुठले द्वार बंद करू शकत नाही, असं ते आहे का? तो ते प्रत्येकाला देतो जो कबूल करतो ख्रिस्त कोण आहे म्हणून. आणि मी तुला त्या चाव्या देईल, स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईल, आणि पृथ्वीवर जे काय तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल. जे काही, जर तुमच्याकडे ती हातामध्ये चावी आहे, एखाद्या गाडीची चावी तुमच्याकडे आहे, ती कार तुम्ही उघडता, आणि तुम्ही ते चावी ठेवताना आपल्याकडे, आणि ते चावी तुम्हाला ते एक प्रकारे उत्तर देते. ती जी गाडी तुम्हाला प्रतिसाद देईल, तुम्ही आवाज ऐकता त्या गाडीमधून, आजच्या रात्री
तुमच्या हातामध्ये ते चावी आहे आणि तुम्ही आतमध्ये प्रवेश करताल आणि जिथे कुठे तुम्ही चावी लावताल ते सगळे डोंगर निघून जातील तुमच्या समोरून. आणि तुम्ही जे काही बांधताल ते ती चावी आहे ती. मग मग कुठल्याही तुम्हाला जसं तुम्ही ते पृथ्वीवर जे काही मोकळे कराल, ते जे काय तुम्ही पृथ्वीवर मोकळे कराल आजच्या रात्री तुम्ही मोकळे होणार. पृथ्वीवर जे काय तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. कुठे मोकळे केले जाईल? तुमचा मोठ्याने आवाज असेल तर तुम्ही बोलू शकता. कुठे? ते स्वर्गात मोकळे केले जाईल. भूतलावर तुम्ही मोकळं करताल ते स्वर्गात मोकळं केलं जाईल. तुम्ही पृथ्वी तलावर बांधताल काही ते स्वर्गात बांधलं जाईल. जसं तुम्ही त्याच्याशी जोडलेले आहात स्वर्गाशी त्या चावीच्या माध्यमातून. आणि ती चावी आहे तीही आहे की ख्रिस्ताबद्दल जे तुम्हाला माहिती आहे की ख्रिस्त ते करू शकतो म्हणून तुम्ही आत्ताच मुक्त झालेले आहात. उत्तम जीवन माझ्यासाठी, एक चांगलं अधिक चांगलं जीवन माझ्यासाठी, एक उत्तम जीवन माझ्यासाठी म्हणताल का? मोठं जीवन माझ्यासाठी म्हणताल का? एक उज्जवळ जीवन माझ्यासाठी म्हणता काय? ती चावी आहे ती विश्वासाची आहे. ती मोठी अधिक चांगली आहे, मोठ्या आणि उज्जवळ असे 3 मुद्दे आम्ही बघणार आहोत. निराश उदास जीवनाला पिळून काढणारी चावी. आमच्या निराश आणि उदास जीवनाला अशा प्रकारे जे नवीन जीवन होऊन जातं, जे नवीन प्रकारे जन्मलं तर त्याच्यामध्ये एक स्वर्गाचं नाविन्य आहे. ती चावी तुमच्या हातामध्ये आहे. मग ते दार पहा, ते दार आज रात्री तुमच्यासाठी उघडा आहे. तो डोंगर पहा, जो डोंगर तुमच्या समोर होता आता आज तुमच्या समोर तो रात्रीतून काढला जाईल आजच्या. आणि मग ते शाश्वत मुलासाठी अनिवार्य चावी. आणि तिसरा मुद्दा आहे अधिक चांगले जीवन, प्रमुख चावी, मुख्य चावी. मग तुम्ही त्याला मासकी देखील म्हणू शकता. तुम्हाला माहिती आहे का मुख्य प्रमुख चावी काय, मासकी काय आहे म्हणून? एकच चावी असते ती प्रत्येक दार उघडू शकते. आणि प्रत्येक त्या हॉटेलमधले ते दार उघडू शकतो. जो कोणी त्या हॉटेलमध्ये काय थांबलेला असेल त्याच्या वैयक्तिक चावी असते ती त्याच्याकडे. आणि दुसऱ्याकडे एक चावी असते त्यांच्या रूमची. तिसऱ्या व्यक्ती त्याच्याकडे त्याच्या स्वतःच्या रूमची चावी आहे. आणि आणि मग त्याची इच्छा असते की सगळ्या गोष्टी सगळत राहा म्हणून तो एकच एक चावी स्वतःजवळ ठेवतो. ती मासकी असते आणि तो सगळ्यांकडनं येतो आणि ते दार तो उघडून देऊ शकतो एका चावीने. तो 4 नंबर खोलीकडे येईल त्याची ती उघडून देऊ शकतो, 5व्या नंबरकडे देऊ शकतो. त्या एका कीने सगळे द्वार तो उघडून देऊ शकतो. ते एक चावीने सगळे द्वार तुमच्या जीवनात आज रात्री उघडल्या जातील. आणि त्याला म्हटलं आहे मासकी म्हणजे मुख्य चावी. अधिक चांगले जीवन वरचढ जगण्यासाठी ते प्रमुख चावी. अधिक जी प्रमुख चावी आहे ते अधिक चांगले जीवन वाढत जाण्यासाठी आजच्या रात्री तुमच्याकडे ते येत आहे. मी ते जीवन मिळवल, ते मी चावी मिळवल म्हणताल का? माझ्याकडे ती चावी आहे, ती चावी मी उपयोगात आणेल. दार आज उघडले जातील तुमच्या जीवनामध्ये येशूच्या नावामध्ये. पहिला मुद्दा आम्ही पाहत आहोत. निराश उदास जीवनाला पिळून काढणारी चावी. देवाने आदम आणि हव्वेला बनवलं आणि त्याने त्या चावी देऊन तिथे ठेवलं. ती चावी त्यांच्याकडे दिली. आणि मग जे सगळे श्रापाची असू शकते उत्तम जीवन जगण्याची
ती अधिकाराची चावी, उत्तम जीवन कोणी जगू शकतो ती चावी त्यांच्याकडे होतं. तुमच्याकडे ते ओरिजिनल प्लान आहे, ओरिजिनल सामर्थ्य आहे आणि ओरिजिनल ताकद आहे, अधिकार आहे. आदाम आणि हवेकडे ते ओरिजिनल सगळे अधिकार होतात. ती चावी ती. आणि मग ते निष्काळजीपणाने ते चावी टाकून दिलं. आणि एक सामर्थ्ययुक्त जे अधिकार आहे त्याच्यावर आहे आणि त्या चावीला त्याने घेतलं. त्या चावीला त्याने प्रकारे सगळं उद्ध्वस्त केलं आणि आदाम आणि हव्वा आहे आणि मग त्यांचं घर आणि सगळे जण आता ते त्यांचं फार कडूपणाचं जीवन झालं, उदासीनचं जीवन झालं. ते निराश असे मैदान होते आले. त्या एका चावीमुळे, जे चावी त्यांनी अनुमती दिली की त्याचं चावीची जी चावी त्यांना परमेश्वराने दिला आहे ती चावी शत्रूकडनं झालं. आणि मग ते दाबून टाकणारी, प्रेस करणारी, त्यांना पिळून काढणारी ती चावी त्याच्याकडे गेलं. उत्पत्ती 1 आणि वचन 26 मध्ये सांगितलेलं आहे, मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य करू. देवाकडे ते चावी होती, तो अधिकार त्याच्याकडे होता, ते सामर्थ्य त्याच्याकडे होतं. मग असं कोणी त्याच्या विरुद्ध, असं देवाच्या विरुद्ध कुठले सामर्थ्य स्वर्गामध्ये. आणि मग त्याने एक मनुष्याला तयार केलं. तर त्याला म्हटलं की जे मी आहे स्वर्गामध्ये, जो अधिकार माझ्याकडे आहे स्वर्गामध्ये, जे सामर्थ्य माझ्याकडे आहे स्वर्गामध्ये, मला ते त्या माणसाला देऊ द्या या भूतलावर, जेणेकरून तोच अधिकार आणि तेच सामर्थ्य स्वर्गाकडनं आहे ते त्याच्याकडे असेल. जे स्वर्गामध्ये आहे तेच पृथ्वीवर देखील असणार. मग कुठला आजार स्वर्गामध्ये नाही, मग भूतलावर देखील कुठला आजार नाही, मग कुठलं स्वर्गामध्ये दुःख भोगणं नाही, मग भूतलावर दुःख सहन नाही. आणि म्हणून तो म्हटला की मग आपण आपल्याशी प्रतिरूप असा सदृश असा मनुष्य आपण करू आणि त्यांना अधिकार देऊ, स्वर्गामध्ये सत्ता देऊ. जशी स्वर्गामध्ये सत्ता देवाकडे, तशी मनुष्याला सत्ता आहे भूतलावर. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्राम पशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवतील. वचन 27 सांगतो, देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. मग तो अधिकार जो आहे, तेच सामर्थ्य, तेच अधिकार गाजवणं, ताबा घेणं, देवाने मनुष्याला निर्माण केलं. त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपाचं, देवाच्या प्रतिरूपाचा त्याला निर्माण करण्यात आलं. स्त्री आणि पुरुष असे. आणि ती चावी त्यांच्याकडे देणं, अधिकार, सत्ता गाजवणं, सामर्थ्य मनुष्याच्या हातामध्ये देण्यात आले. उत्पत्ती 3 अध्याय आणि वचन 8. 3 अध्याय आणि वचन 8. उत्पत्ती अध्याय 3 आणि वचन 8. यानंतर शिरोप्याचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता. त्याचा आवाज त्यांना ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपले. जे बागेत झाडं होते त्याच्या मागे ते लपले. का ते लपले? का ते पुरुष स्त्री लपले त्याच्या मागे जागे? कारण त्याने ती चावी हरवली. त्याने ती चावी सैतानाद्वारे हरवली. सैतान आला आणि त्याने एक प्रश्न विचारला, देव असं म्हटला का? आणि हवेने त्याच्याबरोबर चर्चेमध्ये वेळ घालवला. आणि मग त्या सगळ्या चर्चेचा शेवटी परिणाम असा झाला, सैतान म्हणाला देवाला विसरून जा, त्याच्या आज्ञा पण विसरून जा, तो जे काय बोला ते विसरून जा. स्पर्श करू नको, खाऊ नको, खाऊन टाक. तू खाल्ल्यावर वेगळं असं काहीतरी व्यक्तिमत्व होणार. आणि तिने ते केलं.
आणि तिने ते फळ आपल्या पतीला दिलं. आणि पती जो आदाम आहे त्याने ते खाल्लं. ते जे फळ जे आज्ञा पालन करू नको म्हटलं होतं, माझी पत्नी जे करते तर मग आता मला कुठलाही पर्याय नाही, ते मी पण ते केलं पाहिजे. पत्नी जर ते पाहत आहे तर मला कुठला पर्याय नाही, मी पण जाऊन ते पाहत बसतो. माझी पत्नी खोटं बोलते, माझ्याकडे कुठला पर्याय नाही, मला तिला संरक्षण करू द्या. तिच्यापेक्षा मला मोठं खोटं सांगू द्या. हे जे खोटं ती खोटं बोलते आहे त्याला पुष्टी देण्यासाठी आदामाने त्याने दिलं ते. आणि जे पत्नीने जे केलं त्यासाठी. आणि असे आज अनेक लोकांचे प्रकार काय ते म्हणतात आम्ही ख्रिस्ती आहोत आणि पती चुकीचं काय करत असेल आम्ही एकच आहोत ना. मग जर पत्नी काय चुकीचं करत असेल असं नसतं, ते चुकीचं कर तुम्ही. आणि अशा प्रकारे जग आंधळ आहे, ते संकटामध्ये आहे. आणि म्हणून आदाम आणि हव्वा, आणि जेव्हा त्यांनी ते सामर्थ्य गमावलं, अधिकार गमावला, आणि त्यावेळेनंतर देव त्या ठिकाणी आला त्यांच्यासोबत सहभागितेसाठी. आणि तो म्हटला की आदामा कुठे आहेस तू. आणि वचन 9 पहा. वचन 9 मध्ये सांगितलंय, तेव्हा परमेश्वर देवाने अब्रामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस, तू कोठे आहेस. मग तो याचा अर्थ आता तू कुठे आहेस. वचन 10 मध्ये तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. वास्तविक पाहता कुठलाही भय नव्हतं. जेव्हा आदाम आणि हव्वेला त्याने तयार केलं तर त्याने कुठल्याही गोष्टीला भीत नव्हते, या भूतलावर कुठल्या गोष्टीला भीत नव्हते, समुद्रातील कुठल्या गोष्टीला ते भीत नव्हते, जंगलातील कुठल्या गोष्टीला भीत नव्हते, दिवसा ते भीत नव्हते, रात्री देखील ते भीत नव्हते. ते कुठल्याही प्राण्याला भीत नव्हते, ते कुठल्याही व्यक्तिमत्वाला भीत नव्हते, ते देवदूताला भीत नव्हते, सैतानाला ते भीत नव्हते. परंतु आता त्यांनी ती चावी गमावली. आणि मग ते जी चावी होती ती त्यांना दाबून टाकणारी अशी झाली. आणि त्यामुळे मी तो आवाज ऐकला, मी नग्न आहे म्हणून मी लपलो. आणि मग या प्रकारे त्याने सगळं काय गमावलं. आणि ते जे गमावलं ते आज रात्री परत मिळेल. म्हणा मी ते परत मिळवेल. तुमचा अधिकार, ते सामर्थ्य, ते अभिषेक, त्याची चावी आहे जे तुमच्या जीवनामध्ये घोषणा करण्यासाठी, आणि ते झालेलं आहे ते मी आज रात्री पुन्हा घेतो. कुठे आहात मग तुम्ही. म्हटलं तुम्ही कुठे आहात मग. ते तुम्ही पुन्हा घेताल येशूच्या नावामध्ये. मग आता तुम्हाला कळतं की आदाम ते तू हे काय केलं, तू ते काय केलं. ते माझी चुकी नाही, ते माझ्या पत्नीची चुकी आहे. माझ्या पत्नीने ते करण्यासाठी मला बनवलं. मग असे काही लोक आहेत अशा प्रकारचे, त्या लोकांचं जे म्हणे ते त्यांच्या चारित्र्यामध्ये ते फार आवश्यकता आहे. आणि ते फार कमजोर असे आहेत. जे ते तू का असं केलं त्याने विचारलं. मग ते अशा प्रकारे माझ्या पत्नीने, तिच्याकडे तो अधिकार आहे, माझ्यावर अधिकार आहे, माझी पत्नीने मला ते करायला लावलं. तू हे का केलं पत्नी. सापाने मला सांगितलं, माझ्या पुढे आणलं, त्याने का तुझ्या तोंडात घातलं. नाही 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 नाही, तू ते पाहिलं, तुझ्याकडे लक्ष पुरवलं, आणि जे काही तू लक्ष पुरवलं ते तुला फार आकर्षणाचे झालं, तू ते घेतलंस आणि तू ते खाल्लं. याचा अर्थ तो बाहेर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का आदामासोबत काहीतरी, मग त्याने कधी स्वतःची चूक कबूल केली नाही, स्वतःचं दुष्टपण त्याने कबूल केलं नाही. मग हेच आम्ही योबाचं पुस्तक 31 अध्याय आणि वचन 33 मध्ये पाहतो. योब 31 अध्याय आणि वचन 33 मध्ये सांगितलेलं आहे, मनुष्यासारखे मी आपल्या अपराधावर झाकण घातलेले असते. मनुष्यासारखे मी आपल्या अपराधावर झाकण घातलेले असते. मग इथे तुमच्यासाठी संधी आहे.
आजच्या या दिवशी जेव्हा प्रभू तुमच्याशी बोलतो, तो वरतून येत आहे, मला तुला ती चावी देणं आहे, अशी चावी जे प्रत्येक द्वार तुमच्या जीवनात उघडू शकते. आणि तुम्ही अजून आदामासारखेच राहता मग, आणि तुम्ही स्वतःचेच सगळे अपराध झाकून ठेवता आदामाप्रमाणे. अपराधावर झाकण घातले असते, आणि मग अशा प्रकारे मी ते लपून ठेवताय की कोणालाही ते कळणार नाही. मी माझा हात उंचवणार नाही, मी उभंच राहणार नाही विचारल्यावर, जेणेकरून मी सगळं आता झाकून ठेवावं. मी स्वतःला झाकून ठेवतो, आणि माझे पाप तुमच्याकडे जे तुमच्या त्यांच्याबद्दल तुम्हाला रिस्पेक्ट आहे, परंतु ती चावी तुमच्याकडे नसल्यामुळे, जेणेकरून तुम्ही घरात प्रवेश करू शकता, ती चावी नाही. तुमच्या घरामध्ये तुम्हाला प्रवेश करण्यासाठी, तुमच्या गाडीमध्ये प्रवेश करण्याची चावी नाही. मग त्या गोष्टीचा काय उपयोग आहे, त्या गाडीचा काय उपयोग आहे, जर त्या सत्काराचा काय उपयोग आहे, जर तुम्ही त्या आतमध्ये जात नाही. ती चावी जी मुख्य आहे, ती चावी तुम्ही आज जाऊ शकता, परंतु ती चावी जी स्वर्गाची आहे, जी देवाच्या साठी चावी जी आहे, जे सामर्थ्य देवाचं आणते. आणि देव फक्त एका सांगतो की मी ते झाकू नका, तर तुम्ही त्या आदामासारखं जीवन जगू नका. तो म्हणतो की मनुष्यासारखे मी आपल्या अपराधावर झाकण घातले असते, माझे पाप मनातल्या मनात लपवले असते तर. वचन 40 पहा, तर त्यात गव्हाच्या दाण्याऐवजी काटे धोतरे, जवाच्या ऐवजी कुसळे उकवत. येथे युवाचे भाषण समाप्त झाले. मग एकच शब्द जो आहे की देवाने आदामाने ANT म्हणजे आदाम, तो हाताच्या आदाम, आमच्याकडे तो शब्द आहे आदामंत. हा शब्द आडामंत इंग्लिश मधून, याचा अर्थ की आदाम असल्या काळापासून जे काय भूतलावर पशु आहेत, जे काय भूतलावर मनुष्य आहेत, ते जणू आदामिक झाले. ते जखऱ्याचं पुस्तक 7 अध्याय, जखऱ्याचं पुस्तक 7 अध्याय वचन 12. पूर्वीच्या संदेशाच्या विषयावर त्यांनी आपले मन पाशासारखे कठीण केले, आदामाच्या स्वभावासारखे. मग त्यांच्या मेंदूमध्ये ते काय नाही, ते सगळे ते मेंदू काढून टाकले. त्याने आदमिक स्वभावाचे झाले. त्यांना म्हणतो होतं की व्याभिचार, जारकर्मे, HIV वगैरे आणू शकतात, तर देखील ते करतात. ते आदमिक स्वभावाचे झाले. त्यांना माहिती आहे की दुष्टपण आहे, हे सगळ्या प्रकारच्या जीवनामध्ये कडूपण आणि फळ ते त्यांना सगळं माहिती आहे. पण आदामाचं मी हे करत आहे, मी ते करत आहे, त्यांच्या मुळे माझ्या आत्म्यात शांती राहणार नाही. त्याच्यामुळे आमच्या जीवनात हे होईल, हे मंडळीत होईल, आणि कुटुंबात होईल, हे समाजामध्ये होतं. आणि ते सगळा आदामाचा स्वभाव आहे. आदामाचा जो स्वभाव आहे, त्या सगळ्या त्यांच्याकडून गोष्टी करतो आणि म्हणतो मी काय करायचं ते करल, मला कोणी अडवायचं नाही. याचा अर्थ तुम्ही ते चावी हरवतात, तुम्ही तो अधिकार गमावता. मग तुमच्याकडे ती चावी नाही जी अधिकाराची आहे, आणि ते सामर्थ्य चावी, जेणेकरून तुम्ही आदामाने गमावलं तसं गमावता. मग आणि मग त्याच्या पुढे त्याने म्हणणं गरजेचं होतं की मला क्षमा कर प्रभू, मी ते केलंय, मला क्षमा कर, असं म्हणणं गरजेचं होतं. मी माझ्या संधीचा दुरुपयोग केला, मला तू क्षमा कर, हे म्हणणं गरजेचं होतं. याहीपेक्षा तो त्या आदामाच्या स्वभावामध्ये राहणं त्याने पसंत केलं, कठीण जीवन त्याचं झालं. मग असं जीवन फार वाईट जीवन आहे. अशा जीवनामध्ये कुठलाही देवाच्या पाचाराला ते शोभे नव्हतं, देवाची निर्मितीला ते शोभे नाही. परंतु त्याच्याबरोबर ते झालं, हे तुमच्या बरोबर माझ्या बरोबर होणार नाही.
म्हणा मी त्याला परवानगी देणार नाही. या सगळ्या वाईट गोष्टी माझ्यासोबत सातत्याने राहणार नाही. तुम्ही थकले आहात का? म्हटलं हे अशा प्रकारे जीवन मी सातत्याने करणार नाही. सामर्थ्य, अधिकार, वर्चस्व पूर्णपणे ते मी पुन्हा घेतो. मग कुठे आहात तुम्ही? म्हणा ते मी पुन्हा घेतो. तुम्ही कुठे आहात म्हणताल का? तुम्ही ते मी पुन्हा मिळवतो. आमेन. दुसऱ्या मुद्द्याकडे मी जात आहोत. दुसरा मुद्दा सांगतो, शाश्वत मुलांसाठी अनिवार्य चावी. नवीन गोष्टी घडणं गरजेचं आहे. नवीन जीवन होणं आवश्यक आहे. आणि तुम्ही ते मुलं आहात. आदामाने जी चावी दिली ते तुम्ही त्याचे लेकरा, ते हरवले एक प्रकारे चावी. आणि त्याच्यामुळे सगळ्यापेक्षा त्या सगळ्या पण तो हरवल्यानंतर चावी मग तुम्हाला चुरलेलं, खराब झालेलं, भ्रष्ट झालेलं जीवन मिळतं. परंतु आता आम्ही ते सगळं असं मुलांचं अनिवार्य शाश्वत असं घेणं गरजेचं आहे. जीवन शाश्वत मुलांसाठी अनिवार्य चावी. कोणी आम्हाला सांगू शकतं की ख्रिस्त हा प्रभू, जो तारणारा, तो मुक्तिदाता, जो असा आहे, जो आला त्याने आम्हाला पुन्हा परत आणलं. जिथे कुठे आम्ही होतो तिथून त्याने आम्हाला काढलं बाहेर, आम्हाला नवीन जीवनामध्ये त्याने चालवलं. जर मला त्यांच्यावर कोणी काय सांगितलं तरी ख्रिस्त आम्हाला सांगितलं, तो आम्हाला असं सांगतो की जे चावी आहे प्रमुख, जे शाश्वत आहे, ते शाश्वतपणासाठी आहे. मार्क 1 वचन 14. मार्क 1 वचन 14 मध्ये योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता सांगित गाजवीत गालिलात आला. त्या सुवार्थ सांगत. मग हेच आदामाने गमावलं होतं, ती संधी, ते स्वातंत्र्य मिळून घ्यायचे, ते भाग्य मिळून घ्यायचे, तो अधिकार की त्याने त्या देवाच्या राज्यात टिकून राहण्यासाठीचे मग त्याने ते सगळं आणलं. त्याने देवाच्या राज्याच्या विरोधात त्याने ते भाग्य आणि तो अधिकार त्याने गावला. परंतु आता ख्रिस्त आला, तो राजा आहे, राजांचा, तो देवाचा पुत्र आहे, तो मुक्तिदाता आहे, आमचा तारणारा तो आहे. अशा प्रकारे जो आम्हाला पुन्हा देवाशी जोडतो आणि तेव्हा तो आम्हाला दाखवतो. मग ती अनिवार्य शाश्वत मुलासाठी अनिवार्य चावी. मार्क 1:15 मध्ये सांगितलेलं आहे, काळाची पूर्णता झाली आहे. तुमचा देखील वेळ पूर्ण झालेलाच आहे. तुमचा देखील तो आता वेळ येत आहे परिपूर्णतेचा. माझ्या वेळ आता आलेली आहे. आणि जेव्हा 3 अध्यायामध्ये त्याने हरवला, आपल्या त्याने प्रयत्न केला, 4 त्याने अबेलला मारलं, आणि तो येऊन 6व्या अध्यायात तो म्हणतो सगळं काय संपलं. सगळे मनुष्य, प्रत्येक मनुष्य त्याच्या वैयक्तिक कल्पनेमध्ये तो भ्रष्ट झालेला आहे. स्वतः त्याची वेळ संपलेली आहे. मग ते रक्त आणि आम्ही बघतो की जेव्हा पूर आला, त्याचे 3 पुत्र, 3 जावई, त्याचे 3 कन्या पुत्र, आणि मग ते सगळं आहे. त्याच्यानंतर तिने बाबेलचा बुरुज बांधला, तो देखील सगळं उद्ध्वस्त करण्यात आला. आणि मग तुम्ही उत्पत्तीपासून सगळ्या गोष्टी बघता. योसेफाला विकण्यात आपल्या भावामुळे, मग तुम्हाला ते निर्गम येतं. मग निर्गमामध्ये मदत करण्याला आहे, त्याने स्वतःला झाकण्याचा प्रयत्न केला. मग आता ख्रिस्त आलेला आहे, आणि ख्रिस्त हा तो म्हणतो की वेळ पूर्ण झाली आहे, समय पूर्ण झालेला आहे, माझी वेळ आता आलेली आहे. तुमच्या देखील वेळ येत आहे. आम्ही असंच आमचं जीवन करू शकणे. आम्ही करप्ट, भ्रष्ट आणि जे वाईट आहे, जो आदमाचा स्वभाव तो काढल्याशिवाय आम्हाला तो मिळू शकत नाही शाश्वत. मग आता आमच्याकडे ती चावी आहे, आणि ती चावी घेऊन आम्ही त्या राज्यात प्रवेश करणं गरजेचं आहे. आजच्या रात्री तुम्ही असा विश्वासाने प्रवेश कराल, तुम्ही प्रवेश कराल आजच्या या रात्री.
आणि मग एक दोन लोकांबद्दल मी बोलत नाही. आणि मग असे लोक आहेत जे रात्रीच्या कार्यक्रमात सहभागी असतात आणि ते घरी येताना फार थकलेस. मम्मी डॅडी त्यांना बोलतो की हाच तो मुलगा, तो कधी शिकल त्याच्या जीवनामध्ये. प्रत्येक रात्री आम्ही त्यासाठी थांबून राहतोय 2 रात्रीच्या वाजेपर्यंत. हा मुलगा जागी होणं येणे अगोदर आणि ते म्हणतो हो हो मी इथे माझ्यासाठी दार उघड. मग ते त्याच्याकडे ती चावी नाही, त्या पित्यांवर भरोसा ठेवला नाही. मग त्याच्यावर कोणी भरोसा ठेवू नये, त्याला कुठल्या दुसरी चावी द्यावी थोडस वाजत. आणि मग आम्ही बघतो की एक जो आहे तिकडे आहे, एखादी मुलगी त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे असं काय. पण तुम्ही कुठे मग? मी घरातच आहे. त्याचं घर जणू काय आहे, त्याच्या मित्रांना तो सांगत आहे की मी घरामध्ये व्यस्त असं तो सांगू इच्छितो, पण बघ भारत अनेक लोक आहेत त्यांच्याकडे आत्म जायची चावी नाही, परंतु ते खोटं बोलतात, ते दुसऱ्यांना सांगत नाही, प्रभाव ते दुसऱ्या टाकायला पाहतात. आणि ते थोडंसं ते सगळ्या अशा गोष्टी आहेत त्या उद्ध्वस्त करतात. मग ते चावी घेऊन आतमध्ये प्रवेश करायच्या ऐवजी ते म्हणजे तुम्ही कुठे आहात, तुम्ही घरात कोण आहे असं ते विचार बसतात. मग ते कुठली जागा नाही की कदाचित मी घरामध्ये नव्हतं, आता मी त्यांना सांगा ना, मी त्यांना सांगतो की मी घरात होतो, परंतु तुम्ही खोटं बोलता त्यासाठी आणि तुम्ही सांगता. परंतु आज तुम्ही सगळ्या गोष्टी चांगल्या प्रभूला सांगता. तुम्ही लोकांना सांगता की आम्ही विश्वासणारे आहोत, तुम्ही ख्रिस्ती, आम्ही ख्रिस्ती आहोत. आम्ही लोकांना सांगतो की आम्ही अशा लोक आहोत. तर तुम्ही ते करणं गरजेचं. परंतु आजपासून तुम्ही आतमध्ये येताल आणि प्रभू तुम्हाला ती चावी देईल त्या स्वर्गीय राज्याची. आणि जेव्हा ती चावी तुमच्याकडे असेल, मग माझ्याकडे ही गरज आहे, तर ती चावी तुमच्याकडे आहे, तुम्ही चावी घ्या, ते द्वार उघडा आणि भरपूर तुमच्यासाठी येईल येशूच्या नावाने. आमेन. आणि मग ती वेळ पूर्ण झालेला आहे. देवाचं राज्य आताशी आहे. पश्चाताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा. पश्चाताप करा याचा अर्थ तुम्ही बदलून जा. तुम्ही जर रात्रीच्या क्लबमध्ये असेल प्रत्येक रात्री, तर त्याच्यापासून वळा. तुमच्या सगळ्या सवयी ज्या आहेत त्या वाईट बदला. जर तुम्ही गँग बरोबर जाता कोणाच्या घरात, हे करूया हे करूया, तर तुम्ही मागं वळा, तुमचे मार्ग बदला आणि त्यांच्याबरोबर तुम्ही सम्मिलित होऊ नका, कारण की तुम्ही त्यांच्या सवयीत राहणं धोकादायक आहे. तुम्ही त्याच्यासाठी पश्चाताप केलेला आहे. मग आम्ही अशा लोकांसाठी बसू नये की जे पिता मग आम्ही पिता, मग तुम्हाला ते कळत नाही की काय करावं. मग तुम्ही ते लक्षात घेणं गरजेचं आहे की ती जी गोष्ट आहे त्या आम्ही त्याच्याबद्दल काळजी घेतली पाहिजे की आम्ही प्रभूला आम्ही पूर्ण सांगणं गरजेचं की हे प्रभू, मी पश्चाताप करतो, मी अडल्टरी आणि फोर्निफिकेशनमध्ये गेलो. आणि प्रत्येक वेळेमध्ये तुम्ही जे काय करता तुम्ही स्वतःला सांगता, परंतु जो तुमच्या क्षमा करू शकतो तो त्याला ते सांगत नाही. तुम्ही बदला, तुमचं जीवन बदला. आणि मग अशा सगळ्या लोकांना पश्चाताप करा, तर विश्वास ठेवा त्या सुवार्तेवर, जी सुवार्ता आहे, जी चांगली वार्ता आहे. आणि मग ती सुवार्ता अशी आहे की ख्रिस्त तुमच्यासाठी मेला आणि ख्रिस्ताने तुमचं दुःख सहन केलं. आणि जी चावी तुम्ही हरवली आहे, जो अधिकार हरवलेला आहे, तर तुमच्या जीवनात कुठलंही सामर्थ्य नाही, कुठलं धैर्य नाही, कुठली योग्यता नाही, तुमच्या घरामध्ये कुठलाही तुमच्या जीवनात एक आधारस्तंभ नाही, आणि तेच चावी तुम्ही आहात. आणि तो त्याच्यावर विश्वास करता ती चावी परत तुमच्याकडे येईल सैतानाकडे, ते तारण परत तुमच्याकडे येईल, आरोग्य परत तुमच्याकडे येईल, सुटका परत तुमच्याकडे येत आहे. अशा सगळ्या गुप्त पातक जे तुम्ही केलं असेल, तुम्ही त्यांना वेगळं बांधू शकतात. आणि तुम्ही पश्चाताप करा आणि लक्षात ठेवा आणि ते सुवार्तेवर विश्वास ठेवा. जसंच तुम्ही आज रात्री विश्वास करता, जसं तुम्ही पश्चाताप करता, एक नवीन ताकद तुम्हाला मिळेल, एक नवीन उत्साह तुम्हाला मिळेल, एक नवीन उत्साह तुमच्या जीवनात येईल येशूच्या नावामध्ये.
आणि ते जे दुष्टपणातले तुमचे भागीदारी असतील, तुमच्याबरोबर दुष्ट करणारे भागीदारी असतील, तुमच्या अशक्यतेमध्ये अपवित्र गोष्टी जे पार्टनर असतील, तर भूतकाळात तुम्ही त्याच्याबद्दल उत्तर करा, प्रभू मी ते केलं, मला क्षमा कर, मी ते परत करणार नाही. जेव्हा ते जोडीदार त्यांच्याकडे येतात, म्हणतात त्यांना ते सूचना, तुमच्याकडे नाही म्हणायचं सामर्थ्य तेव्हा नसणार, परंतु जेव्हा ख्रिस्त तुमच्या हृदयामध्ये येतो आणि मग ते जे पार्टनर्स आहेत ते तिथे वरतीच असतात, ते त्यांच्यासाठी खाली थांबून असतात. मी कोणाकडे आहे का आज बोलत आहे मग? आणि जे मस्त येतात, तुम्ही बोलण्या अगोदर ते पाहतील, तुम्हाला काहीतरी मला असं सांगू द्या. तुम्ही तुमच्या पापाबद्दल क्षमा मागितलेले, जीवन नवीन झालेलं आहे, जीवन धुतलेलं आहे, आता प्रभू माझ्यासोबत इथे राहतो आणि जे करत तुम्हाला गजे ते मी केलंय, मला इतर गोष्टीचं नाही. मग कुठल्याही बाबतीत मी तारण झालं असं मी सांगू शकतो. तो जो आहे तुम्हाला त्या सहभागित म्हणून तुमचा आमेन म्हणताल का त्या ठिकाणी? मग तो भागीदार आहे तो सांगतो की आम्ही एकत्रच असणार आहे, आम्ही मदत करणार. पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुमच्यासोबत काय घडेल तुम्हाला काय नाही. तुम्ही म्हणता की माझं जीवन ख्रिस्ताला दिलंय, आता माझं नवीन जीवन होत आहे, माझी इच्छा की तुम्ही यावं आणि संदेश त्या ठिकाणी द्यावा. गोष्टी बदलून जातात. म्हटलं गोष्टी बदलून जातात. अशा सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या जीवन जे आंतरिक जीवन आहे काय चुकीचं आहे, खरोखरचं नाही, परंतु तुमचं ते जीवन जे आहे तिथे नाही जे सगळे लोक तुमचं जीवन दाबतात, त्याला नियंत्रित करतात, ते सगळे लोक आचारात ते काढून घेतले जाईल येशूच्या नावाने. पश्चाताप करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा आणि आजच्या रात्री तुम्ही करायला जाणार. म्हटलं आजच्या रात्री तुम्ही ते कराल. मी तुम्हाला सांगतो तुमच्या जीवनात त्या चाव्या परत ज्या हरवल्या त्या सगळ्या येतील, त्या चाव्या ज्या हरून गेल्या त्या परत तुमच्याकडे येईल. तिसऱ्या आणि शेवटच्या मुद्द्याकडे मी जात आहोत. प्रमुख चावे, मास्तर की अधिक चांगले जीवन वाढवत जाण्यासाठी मी तुमच्यासाठी देवाची स्तुती करतो. म्हटलं मी देवाची स्तुती करतो तुमच्यासाठी आज, कारण जसंच तुम्ही त्या सगळ्याच्या प्रमुख चावी, तुमचं जीवन ते पण केलं, तुमचं जीवन अद्भुत झालेलं असेल, तुमचं जीवन हे उत्तम झालेलं असेल आणि उजळ झालं असेल, फार मोठं झालेलं असेल तुमचं जीवन. हे अशा प्रकारे आहे की जे त्यांनी त्यांनी फक्त वर पासारखं काहीतरी तुमच्या जीवनात आज उत्तमरित्यासाठी स्पर्श करेल. तुमचं जीवन त्या चांगल्यासाठी स्पर्श केलं जाईल. उत्तम असं जीवन आणि उजळ असं जीवन, मोठं असं जीवन प्रभू जर तुमच्याकडे येऊन ते तुम्हाला येशूच्या नावामध्ये. मत्ते 18:18 मी तुम्हाला खचित सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल. तुमचे आमेन तिथे या ठिकाणी मिस केलं का तुम्ही? मग जे तुम्ही या भूतलावर बांधताल ते स्वर्गात बांधले जाईल. जे मोकळे करता भूतावर ते स्वर्गात मोकळे करत जाईल. मग जे काही असेल तुमचा पश्चाताप काय आहे, तुमचा विश्वास काय येशू ख्रिस्तावरचा, ख्रिस्त तुमच्यासाठी आहे, तीच तो चावी देईल जी त्याच्याकडे आहे. जेव्हा तुझ्या भूतालावर होता त्याच वेळेस तो देत होता तुम्हाला, त्याच सगळ्याच्या तुम्हाला तो देत आहे. अशी प्रत्येक गोष्ट जे आहे, मी जे काही केलेलं आहे, मी ते जे केलेलं आहे येशूच्या नावामध्ये, माझ्या पित्याच्या नावाने. आणि जेव्हा तुम्ही ते सगळं तपासता पाहता आणि म्हणता, पिता मला माहिती आहे की तू माझी प्रार्थना ऐकलेली आहे, कारण तू नेहमी माझं ऐकतोस.
आणि तो त्या पित्याचं नाव घेत आहे. मग असं कसं? मग आता तो पूर्णपणे तो आता असं म्हणत आहे की पश्चाताप करा, तुम्ही विश्वास करा. योहान 14:13. आणि जे काय तुम्ही माझ्या नावाने मागता, जे काय तुम्ही बांधताल, जे काय तुम्ही भूतावर मोकळा करता, जे काय ते असेल. आणि तो म्हणतो की जे काही तुम्ही मला मागताल माझ्या नावामध्ये, तुमचा पेन जर शैतानाकडे गेला, तुमचा जर पेन तो असा पापाकडे गेला, आणि सगळ्या गोष्टीसाठी ज्या सोसायटीमध्ये आहेत त्या तुम्ही त्यासाठी प्रभूकडे वळता आणि तो तुमचा तारणारा होतो, तो तुम्हाला उत्तम देतो. मग आता ते मास्तर की त्याच्या जो नावात, तर तुम्हाला मग तुमच्या जीवनात कुठली गोष्ट अशक्य होणार नाही, जेव्हा ती चावी तो देतो ते घेतील. आणि जे काय ते माझ्या नावाने मागेल ते मी करेल. ती गोष्ट मी ते करेल, ते अपराध मी करेल. मग जेव्हा तुमच्याकडे जी चावी आहे तुम्ही आतमध्ये ठेवलेली असते, त्या पाकिटामध्ये तुम्ही वळता, मग ती जी चावी आहे ती फिरत जाईल तुमच्या कपड्याच्या आतमध्ये. तो जो कुत्रा आहे तो येऊन तेच, आणि मग ते म्हणताल की मी ते उघडलंय. मी म्हणाल नाही, तुम्ही ते उघडलेलं नाही. ती जी चावी आहे ते चावीने दार उघडलं गेलेलं आहे. तर तुम्ही उघडलं असं नाही, तर ते चावीने उघडले. तुम्ही तरुण आहात ते की असणं, तुम्ही मनुष्य आहात ते योग्य की तुम्हाला माहिती आहे. स्त्रियांनो तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही ते की आहात आणि योग्य आहात, आणि तुम्हाला देवाच्या राज्याकडे जायचंय. आणि तुम्ही अशा सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही त्या दार जे असे आहेत ते दार सगळे छोटे, ती चावी जी आहे ते सगळे दार उघडले. ते जे नाव आहे, मी तुमच्यासाठी देवाचे धन्यवाद करतो. तुमच्यासाठी आम्हाला तुमच्या दात दिसू द्या मोठ्याने. मी तुम्हाला आत्ता बघू शकत नाही, पण मग इकडे बघून तुम्ही दात आणि म्हणा की माझ्याकडे ते चावी आहे, आणि ते चावी आहे जे सगळे प्रकारचे दार उघडेल. ते जे काय ते माझ्या नावाने पित्याला मागाल ती जागा मी तुम्हाला देईन. त्या गोष्टी मी तुमच्यासाठी करेन, जेणेकरून पिता पुत्राकडनं गौरवला जावं. आजची रात्र तुमची रात्र आहे. म्हटलं आजची रात्र हे तुमची रात्र आहे. लक्षात ठेवा, जे आहे पश्चाताप करणं आणि विश्वास ठेवणं ती चावी आहे. आणि मग त्याने करून ती जे आहे मास्तर की तुम्हाला देण्यात येईल. मग जे काय प्रार्थना असेल, जे काय तुमची मागणी असेल, जे काय तुमचं प्रार्थना असेल, तुम्हाला तुमचं मुख उघडून मागणं गरजेचं आहे. ते तुमच्यासाठी घडून येईल. म्हटलं ते तुमच्यासाठी घडून येईल. तो जे म्हणतो ते तुम्ही करा, आणि तुम्ही जे सांगता तो ते सांगेल. मग तुम्ही तयार आहात का? म्हटलं तुम्ही आज रात्री तयार आहात का? मग आजच्या रात्री कोणीही असत, मग तो आधामिक स्वभाव तो आमच्यामध्ये नसणार आहे आजच्या रात्री. मग कोणाचे पाप दोष झाकून ठेवून आज नसन. मग कोणी लपून बसणारे पाप कुठे नसणार. कशा मागे आम्ही लपणार नाही आजच्या रात्री. आदाम कुठे असतो का? तुम्हाला काय एक्सक्यूज दिला नाही? हे प्रभू, माझी इच्छा आहे की ते करा. आणि जर ती चावी आहे तर प्रभू मला क्षमा कर, मी वळतो परत, मी माझ्या सगळ्या जुन्या गोष्टीकडे वळतो, आणि मी माझे विश्वास आहेत तो तारणाकडे लावून
प्रभू तुम्हाला आज मुक्त करो आणि आता ती चावी आहे एक नवीन जीवनाच्या नव्याने जगण्यासाठी आहे. प्रभू तुम्हाला ती चावी देऊ देत. आणि जेव्हा मग परीक्षा घेणारा, मोहात पाडणारा, तुझं कोणी असो, तो जेव्हा येईल तेव्हा देवाचं सामर्थ्य हे तुमच्या हातात आहे. तुम्ही त्याला न म्हणाल, म्हणजे तुम्ही न म्हणाल शैतानाला एकदा, तो तुमच्यापासून पळून जाईल येशूच्या नावामध्ये. प्रभू तुमच्यासाठी तयार आहे, स्वर्ग तुमच्यासाठी तयार आहे. मग काय तुम्ही तयार आहात का देवासाठी? देवासाठी तुम्ही तयार आहात का? मग ती चावी आहे ती तुमच्या जीवनात आताच येत आहे. तुम्ही देवाच्या राज्यामध्ये मग सर्व मान झुकूया आणि डोळे बंद करूया. मान झुकूया आणि डोळे झाकूया. आजच्या रात्री पूर्ण प्रामाणिकपणे आजच्या रात्री माझं जे भ्रष्ट जीवन आहे, पापी जीवन आहे, प्रभू ते तू बदल. मी त्यापासून माघारी येतो. माझ्या सगळे जीवनातले पाप मी दूर करतो आणि आता मी विश्वासाने माझ्या तारणाकडे येतो. मी प्रभू पश्चाताप करतो, मी विश्वास ठेवतो, असं म्हणून तुम्ही त्याला सांगा. आणि मग प्रामाणिकपणे आपला हात उंच करूया, पूर्ण हृदयाने, पूर्ण मनाने. प्रभू येथे मी आहे म्हणून असं म्हणतात. मी इथे आलोय प्रभू, तू अशा सगळ्या ज्या पर्याच्या गोष्टी आहेत त्या वळून जाऊ देत. ते सगळ्या पापी स्वभाव ते बदलून जाऊ दे. ते सगळं जे दुष्टाचं आहे निघून बदलून जाऊ दे. जे सगळं त्याच्यापासून मी मागे वळत आहे, सगळं पाप झाकून ठेवणं, त्याच्यापासून मी निघून गेलो. आणि हा एक अधिकाराची चावी आणि सामर्थ्याची चावी नवीन जीवनासाठी, जेणेकरून नवीन जीवन तुमच्याकडे येईल. तो हात तुम्ही उंचवा. तर तुम्ही तुमचा हात उंचवला आहे प्रामाणिकपणे, परिवर्तित जीवन जगणार तुम्ही तसं म्हणू शकता का स्वतः? मी माझे जीवन तुला देत आहे, माझं आयुष्य पूर्ण प्रभूच्या हातात देत. प्रभू मला क्षमा कर, प्रभू माझे जीवन रूपांतरित कर. मी विश्वास करत आहे की ख्रिस्त हा माझ्यासाठी मेला आहे म्हणून कालवरीच्या वर स्तंभावर. मग हे विश्वास ठेवून आपले हात उंचवा. जर तुम्ही तुमचे हात उंचवले आहे तर तुम्ही सरळ उभं राहणं गरजेचं आहे. देवाचे जे सानिध्य आहे, तो जो प्रामाणिकपणा आहे, एक तुम्ही त्याच्यामध्ये उभे राहा. म्हणा प्रभू मला कळालं आजच्या रात्री की कोणताही कवरिंग नाही आणि मग कोणताही झाकून ठेवणं नाही, मग कुठल्याही गोष्टीला लपवून ठेवणं नाही, मग कुठल्याही गोष्टीला एक्सक्यूज करणं नाही. जेथे कुठे आहात तुम्ही हात उंच केला असताना उंच उभा राहा. झालं प्रभूला सांगा की प्रभू पूर्ण हृदयाने मी माझ्या पापापासून वळतो, माझ्या तारणाकडे वळतो. मी विश्वास करतो ख्रिस्त माझ्यासाठी मेला त्या कालवरीच्या वर स्तंभावर, आणि मला तुझ्या क्षमेची गरज आहे. मी ते तुझी क्षमा, तुझं स्वातंत्र्य स्वीकारतो येशूच्या नावात. मी तारल्या गेलो आहे, मी बदललो आहे. जर ख्रिस्त कोणी आहे तर नवी उत्पत्ती आहे म्हणून मी सांगतो. सगळ्या जुन्या गोष्टी निघून गेल्या. आम्ही उभेच राहू आणि मला तुमच्यासाठी प्रार्थना करू द्या. पिता येशूच्या नावाने आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि जो कोणी प्रभू तुझ्या नावाला स्वीकारतो, तुला स्वीकारतो प्रभू, ते तारणाची खात्री त्यांच्या जीवनात येऊ दे. प्रत्येकाच्या जीवनात येऊ दे. आज रात्री कबूल करत येशूच्या नावामध्ये.
नवीन जीवन, नवीन खात्री आणि भरोसा विश्वास ठेवण्यात परिपूर्णपणे स्वातंत्र्य, परिपूर्ण स्वातंत्र्य. आणि सगळ्याबद्दल आम्ही येशूच्या नावाला धन्यवाद देऊया. प्रभू, आम्ही प्रत्येकाला तू कृपा दे. जे आदामाने हरवलं ते तू मिळवलेस. जे काय हरवलं होतं प्रभू ते तुझ्या लोकांच्या लेकरांना परत मिळू दे येशूच्या नावात. धन्यवाद प्रभू, कारण की तू आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. आमेन, आमेन. हे झालंय तुमच्या जीवनात. आमेन. आमचे जे पास्टर आहे ते स्टेटवरती येतील, तुम्हाला काउन्सिलिंग करतील. ज्याने आपले जीवन प्रभूला दिलेलं आहे ते आपले साक्ष देऊ शकतात, चॅट बॉक्समध्ये टाकू शकतात. आणि ते चावी आमच्याकडे आहे, प्रमुख चावी तुमच्याकडे प्रमुख चावी. आणि प्रत्येक रोजच्या दैनिक मी तुम्हाला आमेन.
आता ही चमत्काराची वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक मी म्हटलं प्रेज द लॉर्ड, हालेलुया. चमत्काराची वेळ, सामर्थ्याची वेळ आणि ते प्रगट होण्याची ती वेळ आहे. ती चावी जे स्वर्ग उघडते, ती चिवी सगळ्या गोष्टी उघडते, सैतानाचे काम उद्ध्वस्त करते. ती चावी मी बरा झालो आहे, मी सुटका प्राप्त केलेली आहे, मी मुक्त झालेलो आहे. आणि मग त्या अंतिम आमेनंतर तुम्ही स्वतःला तपासा आणि तुमच्या लक्षात येईल की ती चावीने तुमच्या सगळे द्वार उघडलेले आहेत. आणि तुमच्याकडे कुठले आव्हान असेल शरीराने, कुठली समस्या असेल, कुठला आजार असेल, कुठल्या जर वस्तू असेल, जे काय असेल, फक्त तुम्ही तुमचा हात उंचवा आणि ते आव्हान ते आहे. प्रभू ते ऐकून उत्तर देईल त्या प्रार्थनेचं. मी चमत्कार घेऊन हे ठिकाण जाऊ आणि तो मला पूर्ण सुटका देईन. तो सगळे सैतानचे काम तुमच्यावर उद्ध्वस्त करेल. पिता, आम्ही तुला धन्यवाद देतो आणि जो सगळ्या गोष्टी शक्य करतोस. आणि मला माहिती आहे की ती चावी आहे, ते येशूच्या नाव हे आहे, जे प्रत्येक द्वार उघडलं जातं ते उघडलं जाऊ देत येशूच्या नावाने. आम्हाला माहिती आहे की तू काल आज युगानिक सारखा आहे ख्रिस्ता. आणि प्रभू तू सांगितलंय की तू देव आहे, तू कधी बदलणार नाही. आणि प्रत्येकाचे बंधन आहे, प्रत्येक जण जे काय आहोत ते येशूच्या नावामध्ये आणि ते उत्तर. आणि मी ते प्रत्येक विनंती तुझ्या समोर प्रगट करतो येशूच्या नावाने. सगळे द्वार प्रत्येकासाठी उघडले जाऊ देत येशूच्या नावामध्ये. चमत्काराचे द्वार उघडले जाऊ देत आणि डोंगर ढळवणार चमत्कार त्यांच्या जीवनासाठी त्याचा आणि अलौकिक अद्भुत असं स्वर्गातून होणार प्रत्येकाच्या जीवनामध्ये येशूच्या नावामध्ये. प्रत्येक चमत्कार जे तुझे लोक तुला मागत आहे, तुझे लोक ज्याच्यासाठी मागत आहे, प्रभू मी प्रार्थना करतो तुझं सामर्थ्य तो पाठव, त्यांना मुक्त कर येशूच्या नावामध्ये. ते सगळे आंधळे डोळे मी तुम्हाला आज्ञा करतो उघडले जा येशूच्या नावामध्ये. ते सगळे पंगू पाय जे कमी आहेत, आखूड आहेत, सगळ्या गोष्टीमुळे मी प्रार्थना करतो ते सामर्थ्य त्यांचे जॉईंट जोडले जाऊ देत. उठ आणि उभा राहा येशूच्या नावाने. जे सगळ्या आंतरिक व्याधी आहेत, कॅन्सर, अल्सर, जे काही त्यांच्या आतमध्ये गडबडी असेल, मी प्रार्थना करतो आता येशू ख्रिस्ताच्या नावाने बरे व्हा येशूच्या नावाने. आणि मग जर तुमच्या शरीरात कुठला आजार असेल, आव्हान असेल, काय व्याधी असेल, ते बरे केले जाऊ आता येशूच्या नावामध्ये. आणि ते जे काय ज्याच्यासाठी तुम्ही मागत आहात, तुम्ही इच्छा बाळगलेली आहे, तुम्ही त्याकडे मागणी करता आणि ते तुम्हाला आता दिलं जाऊ देते येशूच्या नावामध्ये. तुम्ही बरे झाले आहात, तुम्ही मुक्त केले गेलेले आहात, तुम्ही आत्ताच बरे झालेले. प्रत्येक जोखड जे तुमच्या जीवनात असेल ते तोडले जात आहेत येशूच्या नावामध्ये. प्रभू हे प्रत्येकाच्या जीवनात तू कायम कर. धन्यवाद तू हे केलेल्याबद्दल. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो,
आमेन. ते तुमच्या सोबत घडलेलं आहे. ते सोबत तुमच्या घडलेलं आहे. स्वतःला तपासा. तुमचा चमत्कार, तुमचे साक्ष त्या ठिकाणी आहे.